आणि आता थेट जाऊया, शरद पवार सध्या पत्रकार परिषदेत बोलत आहेत. काँग्रेस लागतात इथे काँग्रेसची संख्या प्रचंड आहे, त्याची काही कमतरता नाही. म्हणून त्याच्यामध्ये लक्ष हे अधिक द्यायची आवश्यकता होती. त्याही प्रश्नाकडं त्यांनी बघितलं नाही. आणि त्यामुळे ठीक आहे, प्रधानमंत्री आले, मुख्यमंत्री आले, अनेक मंत्री आले आणि गेले. त्याचा इतर भल्याच्यासाठी कर्जामध्ये काय ठरलं याचा विचार केला तर त्याचं काही समाधानक चित्र या ठिकाणी दिसत. दादा साहेब, रोहित दादा पवारांवरती देखील आता ईडीची नोटीस जी आहे ती त्यांना आलेली आहे. यापूर्वी आपल्याला देखील अशी नोटीस आलेली आहे. काय नक्की कशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे? तर आधी म्हणजे तुम्हाला आली, नंतर आता रोहित दादांना आली, म्हणजे अनेकांना असं आहे की अनिल देशमुखांना आज ठाकरे, सामनाचे संस्थापक संजय राऊत त्यांना त्या ठिकाणी ठाकरे. आता अनिल देशमुखांचा असा आरोप काय होता, एका शिक्षण संस्थेला देणगी घेतली त्याची सांगत होती 75. चौकशी केल्याच्या नंतर त्यांना तुरुंगात टाकलं, त्यांना 6 महिने आत टाकलं. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेची केस कोर्टात गेली कोर्टात आणि कोर्टाने त्याची छाननी केली, तर त्यावेळी लक्षात आलं की त्या शिक्षण संस्थेला एकाने त्याची 50 लाख 1 कोटी देणगी दिली. आरोपपत्र काय 100 कोटी. आणि शेवटी कोर्टाने काशीर बांधून त्यांची सुटका केली. पण त्याच्यासाठी जो माणूस गृहमंत्री असतात त्याला 6 महिने आत जावं लागेल. तीच गोष्ट संजय राऊतांची. तुम्ही कुणी काही लिहिलं असेल तर त्याचा राग हा कुठंतरी कुणाचं तरी बांधकामाची तुमचं लक्ष होतं असा एक आरोप करून त्यांना त्या ठिकाणी असतात. अशी कितीतरी उदाहरणं आहेत की आज ही ईडीचा वापर ही या सरकारचं हे हत्यार विरोधकांच्या संदर्भात वापरायचं कायमचं दिसतं. मला ते नोटीस दिली, ज्यावेळेला नोटीस दिली तर जास्त येतो. आपल्याला सगळे हात जोडून पाणी घेऊन असतात आणि नंतर काय झालं माहिती आहे. अशा अनेकांना नोटीस दिली. तुम्ही हल्ली जर आठवड्याला एखादी तरी वाचली तरी छापा की परवा विचारले नावाचे एक आमदार खोखर असेल त्याच्याकडे घेतात. आणि याचा अर्थ एकच आहे की सत्तेचा पुरेपूर गैरवापर करून त्यांच्या विचाराशी सहमत नसलेल्या घटकांना ज्ञानाच्या माध्यमानं नाउमेद करायचं, दहशत निर्माण करायची हा आत्ताच्या या सत्ताधारी पक्षाचा कार्यक्रम. आणि त्याच्यातूनच जी काही नोटीस आली असेल ती नोटीस शासनाखाली दुसरं काढले आणि त्याची काही चिंता. पुढची भूमिका कशा पद्धतीने सामोरं जाणार आहे पक्ष म्हणून रोहित दादा? तसं एकट्या रोहित दादांचा नाही, सगळ्यांचा असतं की ज्यांचे रोहित दादांचा नक्की आहे, पण त्याच्यावर इतरांचाही आहे. आणि याच्यासाठी शेवटी कोर्टात लढणं, वास्तविकतेचं मानणं ही भूमिका आमच्याकडनं केली जाईल आणि जाते. साहेब, खरं तर पूर्वी ईडी हे ग्रामीण भागात फारसं माहीत नव्हतं, शहरी भागातही माहीत नव्हतं. मात्र आता ग्रामीण भागातल्या लहान मुलांना देखील ईडीचा धाक लहान मुलं एकमेकांना ईडीचा धाक दाखवत आहेत. अगदी एक तालुक्याच्या नेत्यांपासून ते राष्ट्रीय नेत्यांपर्यंत ईडीचे नोटिसांचं सत्र सुरू आहे. अभिजित दादांना पण वेगळ्या पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तेव्हा सांगितलं ना की या आयुधाचा सवन राजकीयदृष्ट्या विधिवत मानणाऱ्यांना नाउमेद करणं, दहशत निर्माण करणं याच्यासाठी हा वापर करणं हा कार्यक्रम चालू. याच्या आधी सरकार होती, त्याच्या काळात नरसिंगरावच्या काळात मी त्यांच्या नरसिंगरावात होतो. आम्हाला कधी ईडी माहीत नसतं. त्यानंतरच्या काळाची जीवन बघितलं, देवराचं बघितलं, गुजरातचं बघितलं. त्या गुजरातच्याही कालखंडामध्ये हे चित्र नव्हतं, मनमोहन सिंगाचं नव्हतं. आज सातत्यानं
एकच फक्त सत्तेवर आल्याच्या नंतर या आयुधांचा वापर करतात. शेवटी लोकांच्यातच जावं लागेल आणि या प्रवृत्तीला विरोध करावा. साहेब, इंडिया आघाडीचं लोकसभा निवडणुकीसंदर्भात तिकीट वाटपाचं सूत्र कसं असेल राज्यात? साधारणतः असा आहे की आम्ही एक कमिटी केली. त्या कमिटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडनं जयंत पाटील आणि हे आपले जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांचा काँग्रेसकडनं अशोकराव चव्हाण आणि नाना पटोले आहेत. शिवसेनेच्याकडून हे जे राऊत आहेत संजय ते आहेत. आणि आमची अशी इच्छा आहे आणि त्याचे आम्ही लक्षात केली की आम्ही त्याच्यामध्ये डाव्यांनाही सगळ्या घेणार आहोत. उदाहरणार्थ शेतकरी कामगार पक्ष किंवा यस अँड राईट कम्युनिस्ट. आणि त्याच्याबरोबर ही जी वंचित जे संघटना आहे, प्रकाश आंबेडकर त्यांचं नेतृत्वाखाली त्यांच्याशी सुद्धा माझं बोलणं झाले, त्यांच्याशी उद्धव ठाकरेंचे बोलणं झाले आणि त्यांनाही घेण्याच्या संबंधीचा विचार आमचा पक्का आहे. लवकरच त्या संबंधीचा आणखी निर्णय होईल आणि या सगळ्या समोरच्या उद्देशाला उमेदवार उभं करण्याची कल्पना होते सगळ्यांची. साधारणतः जी चर्चा आम्ही लोकांनी केली ही त्या चर्चेत नाही आहे, पण जे आमच्या चर्चाने मी मला रिपोर्टिंग केलं की 48 जागा आहेत. त्या 48च्या ठिकाणी जर फार 35-36वर एक होत आहे आणि बाकीच्यांची चर्चा त्यांची चालू होईल. सर, सोलापूर लोकसभेची जागा आपण आधी राष्ट्रवादी आता सध्या कुठल्या पक्षाला घेऊ? आज आम्ही सांगू शकत नाही कारण ती चर्चा अजून झाली. तुमची मध्ये बांधणी चालू होती राष्ट्रवादीला इथली जागा घ्यायची. आमची डेफिनेटली या जिल्ह्यात आम्हाला हल्ली चर्चा घालायला संधी आहे असं वाटतं. पण आघाडीला काही त्रास होईल, आघाडीची वेगळा गेली असं आम्ही काही होऊन देणार नाही. सर, जरांगे पाटील यांनी शिंदे साहेबांनी एक वक्तव्य केलं एका सभेमध्ये की मला आणि प्रणिती शिंदेला भाजपकडून ऑफर आहे पक्षात येण्यासाठी. काय नक्की या संदर्भात कशा पद्धतीने? साहेब, जरांगे पाटील यांनी आपली भूमिका जाहीर करावी आणि लोकसभा लढावी असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं. त्यांचं मत आहे त्याच्यावर मी काय सांगेल. ते पण जरांगे पाटलांचं जे काही त्यांची मागणी आहे ते हाताळण्यामध्ये सरकार कुठेतरी अपयशी पडतं, कारण सातत्याने आश्वासनं त्यांना मिळत आहेत. काल त्यांनी देखील प्रतिक्रिया दिली केवळ आश्वासनाने आमचं भागत नाही, आम्हाला ठोस निर्णय पाहिजे, अन्यथा आम्ही आजपासून मोर्चामध्ये ठाम आहोत. आज ते मुंबईला जात आहेत. काय सरकारचं एकाने त्यांचं एक विधान छापले की त्यांचा उपवास शोधायला 2 मंत्री गेले आणि त्या 2 मंत्र्यांनी त्यांना काही आश्वासने दिली. ती आश्वासनं पाळलेली नसावीत असं दिसतंय. पण त्याचं स्टेटमेंट असं आहे की माझा उपवास शोधायला ते आले आणि ज्यांनी माझ्याशी विचारविनिमय केला आज ते का पुढे येत नाही. याचा अर्थ त्या चर्चेत काहीतरी त्यांनी कमिटमेंट केले असायचं मला माहिती नाही, पण त्याची पूर्तता नाही. त्यामुळे ते तोंड दाखवत नाही आणि त्याच्यावर त्यांची नाराजी यांनी व्यक्त केली असेल. अजित पवार यांनी एका सहकारी संस्थेमध्ये भाषण करताना असं बोललं. अजित पवार यांनी एक सहकारी संस्थांच्या कार्यक्रमात भाषण करताना असं बोललं की वयस्कर तरुणांना संधी देत नाही. अप्रत्यक्षपणे तुमच्यावर टीका केली काय नाही, वयस्कर लोक तरुणांना संधी देत नाही असं करूया. दादा, TDR घोटाळ्यापूर्वी ते माध्यमांसमोर येत होते पण त्यानंतर ते आलेच नाही आणि बोलतच नाही. बरं, आता बोलतील. आता ते सगळं संपवलेलं आहे. ओके, थँक्यू. चला. पहिल्यांदा आणि अशी किती लोकांचं सांगू याच्याकडे फार लक्ष द्यायचं नाही. काल
पक्षाचे सुनीलजी तटकरे जे आजच्या अजितदादा पवारांच्या सोबत आहेत, त्यांनी अशी टीका केली की पवार साहेबांनी पक्षातील जे लोकशाही आहे ती पायदळी तुडवली अशी टीका केलेली आहे. खरं तर आपल्या बाबतीत अशी टीका होणं कितपत योग्य आहे? तुला योग्य असतं का? तुम्हाला असं कुठे दिसतं की मी हुकुमशहासारखं वागलं? त्यांचं असं म्हणणं आहे की हुकुमशाही पद्धतीने वागले. आता हे अध्यक्ष आहेत, त्यांनी सांगा होती त्यांच्या सगळ्या पार्टीमध्ये तिथं माझ्याकडे त्यांच्यावर सक्ती केली असं करतात. आम्ही सगळे एका विचाराने आपसात बसून निर्णय घ्यायची प्रक्रिया करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.